पुणे जिल्ह्यातील दौंड इथं राहणारा हा पवन मोटवानी। पवनला वयाच्या 9व्या वर्षीच मधुमेह झाला। जुवेनाइल प्रकारच्या मधुमेहामुळे त्याची शुगर कमी जास्त व्हायची। शुगर प्रमाणात राहावी यासाठी त्याला सतत इन्शुलिन द्यावं लागायचं। 18 वर्ष सतत इन्शुलिन घेणाऱ्या पवनचा त्रास इथंच संपला नाही, तर मधुमेहानं त्याची किडनीही निकामी झाली। त्यामुळे त्याला सतत डायलिसिस करावं लागत असे। मात्र नुकत्याच झालेल्या अवयव प्रत्यारोपणामुळे पवनला नवं आयुष्य मिळालंय। 8 दिवसापूर्वी दिनानाथमध्ये एका तरुण दात्याकडनं हे ऑर्गन्स मिळाले आणि ह्या पेशंटला पॅन्क्रियाज आणि किडनी बदलण्यात आली। आज त्याचा घरी जायचा, आज किंवा उद्या तो घरी जाणार आहे आणि त्याने ऑपरेशन केल्यापासून त्याचं इन्शुलिन पूर्ण बंद झालेलं आहे। कुठलीही डायबिटीजची औषधं त्याला लागत नाही आहेत आणि त्याचं डायलिसिस पण पूर्ण बंद झालेलं आहे। एकाच वेळी स्वादुपिंड आणि किडनी या दोन्ही अवयवांचं प्रत्यारोपण करणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे। एकाच वेळी 2 अवयव दात्याच्या शरीरातून काढून पेशंटच्या शरीरात बसवणं खरं तर गुंतागुंतीचं होतं, पण पुण्यातील डॉक्टरांनी ही अशक्य वाटणारी गोष्ट सत्यात उतरवली आहे। या प्रत्यारोपणामुळे पवनचा मधुमेह पूर्णपणे बरा झाला असून त्याला आता इन्शुलिनचीही गरज भासत नाही। आपल्या देशात भरपूर कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत, बट टू हॅव दिस काइंड ऑफ टीम आणि इन्फ्रास्ट्रक्चर इज व्हेरी रेअर। या ऑपरेशनमध्ये आम्ही पहाटे 5:30ला वगैरे ही ऑपरेशन सुरू झाली। त्या दरम्यान आम्ही सगळे सर्जन्स, आमच्याबरोबर असलेले अजून भरपूर सर्जन्स आहेत, त्याप्रमाणे आम्ही डोनरचं ऑपरेशन झालं। या शस्त्रक्रियेमुळे पवनला एक नवं आयुष्य मिळालंच, मात्र आपला गमावलेला आत्मविश्वास देखील त्यानं परत मिळवलाय। शस्त्रक्रियेनंतर पवनच्या प्रकृतीमध्ये झपाट्यानं सुधारणा होतीये, त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनाही आनंद झालाय। न खाऊन सुद्धा कधी त्रास व्हायचा, पण आता जसं डायलिसिस पण सुरू होतं, BP वाढला त्याचा, आणि आता म्हणजे कसं ऑपरेशन झाल्यापासून त्याला सगळं व्यवस्थित झालं आहे। असं कधी कधी ब्लड प्रेशर लो व्हायचं, कधी कधी शुगर लो व्हायची, तर खूप त्रास व्हायचं, म्हणजे बॉडीला सहन होत नव्हतं असं। तर आता तर BP एकदम नॉर्मल झालंय आणि डाएट पण माझी इम्प्रूव्ह झाली आहे। रुग्णांवर इलाज करून त्यांना निरोगी बनवणाऱ्या डॉक्टरांना धन्वंतरीचं रूप म्हटलं जातं। किडनी आणि स्वादुपिंड निकामी झाल्यानं जगण्याची आशा सोडून दिलेल्या पवनला याच डॉक्टरांनी आज जीवदान दिलंय। पुण्याहून अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।